आणि आता आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये। पंढरपुरातल्या एका कार्यक्रमात कथित घटनेवरून भुजबळांनी चिथावणी दिली आहे। जरांगेसोबतच्या वादात भुजबळांनी अख्ख्या समाजालाच ओढलंय। व्यवसायाचा उल्लेख करून भांडणं वाढवणं अत्यंत चुकीचं। मतभेद आहेत, दुश्मनी नाही। भुजबळांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। कोणाच्या तरी व्यवसायावरनं कोणाच्या याच्यावरनं नाम उल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे। मतभेद आहेत असं मी मानतो, दुश्मनी नाहीत एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचा विषय अजूनही पुढे गेलेला नाही। सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। इशू फायनल गेला असं मी त्या ठिकाणी मानत नाही, कारण का हरकती आहेत, 16 तारखेपर्यंत हरकती आहेत। हरकतीचा असताना सगळं हिअरिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो GR फायनल होईल अशी असणारी परिस्थिती आहे। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरीच्या कुडाळमध्ये सभा ते घेणार आहेत। सावंतवाडीमधील शिवसैनिकांशी देखील संवाद साधणार। निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंच्या कुडाळमधील सभेला विरोध। ठाकरेंनी सभेचं ठिकाण बदलण्याची राणेंची मागणी। उद्धव ठाकरेंचा दौरा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल अशा धमक्यांची पर्वा न करताच शिवसेना पुढे आली आहे। संजय राऊतांचा निलेश राणेंवर पलटवार। हे असे पादरे पावठे कोणी काय बोलत असतील, काय फुसकुला सोडत असतील, त्याकडे दुर्लक्ष करावं। अशा धमक्या, अशी फुसफुस याची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे। आम्हाला अडवण्याची तुमची हिंमत नाही। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं निलेश राणेंना जोरदार उत्तर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा जळगाव दौरा रद्द। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला ते हजेरी लावणार होते। खासगी कारणामुळे दोघांचाही जळगावचा दौरा रद्द। वंचित आघाडी आगामी निवडणुकांसाठी मैदानात उतरली। वंचितच्या प्रचाराची नागपुरातून सुरुवात होणार। आंबेडकर 7 फेब्रुवारीला शेतीविषयी ब्ल्यूप्रिंट सादर करणार। 7 फेब्रुवारीनंतर राज्यात ठिकठिकाणी सभांचं नियोजन।